एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। गोधनी जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरीन गळती घटना 24 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 1 वाजता गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रात 900 किलो क्षमतेच्या क्लोरीन सिलेंडरमधून गॅस गळती सुरू झाली। क्लोरीन वायू जवळच्या वस्तीत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। किती लोक बाधित झाले? प्रारंभी सुमारे 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। नंतरच्या अहवालामध्ये 52 ते 56 जण रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगण्यात आले। त्यापैकी 8 जण ICU मध्ये दाखल असल्याचे वृत्त आहे। बाधितांमध्ये प्लांटमधील कर्मचारी तसेच आसपासचे रहिवासी होते। अनेकांना खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि घुसमट जाणवत होती। गळती कशी थांबवली? पोलीस, अग्निशमन दल, NDRF आणि ऑरेंज सिटी वॉटरच्या पथकांनी तातडीने कारवाई केली। सुमारे 200 मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। सुमारे पहाटे 5:30 वाजताच्या परिस्थितीत नियंत्रणात आली। 900 किलोचा क्लोरीन सिलेंडर पाणी आणि कास्टिक सोडा असलेल्या टाकीत बुडवून गॅस निःशब्द करण्यात आला। सर्वात गंभीर बाब सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। 26 ऑगस्टच्या अहवालानुसार चौकशीत प्लांटमधील सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले होते। विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साधनसामग्री आणि तयारीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। आणखी धक्कादायक बाब म्हणजे या प्लांटची PSO आणि DISH या प्रमुख सुरक्षा संस्थांकडे नोंदणी झालेली नसल्याचे समोर आले आहे। परिसराची सध्याची स्थिती। घटनेनंतरही काही गोधनीमधील घरे 48 तासानंतरही बंद असल्याचे वृत्त आहे। काही नागरिक सुरक्षेच्या चिंतेमुळे घरी परतलेले नाहीत। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। जबाबदारी कोणाची? सध्या अंतिम जबाबदारी कोणाची हे अधिकृतपणे निश्चित झालेले नाही। मात्र प्लांटची सुरक्षा देखभाल, आपत्कालीन साधने आणि नियामक नोंदणी याबाबत चौकशी सुरू आहे। त्यामुळे चौकशीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे। थोडक्यात, ही केवळ क्लोरीन सिलेंडरची गळती नव्हती। या घटनेने प्लांटच्या सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटी आणि प्रशासनिक जबाबदारी यावरही मोठे प्रश्न निर्माण केले आहे। नेमकी जबाबदारी कुणावर येऊ शकते? महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्लांट MJP च्या माध्यमातून वापरला जात होता आणि तो गोधनी नगरपंचायतीकडे अद्याप अधिकृतपणे हस्तांतरित झालेला नव्हता। त्यामुळे प्लांटची सुरक्षा, देखभाल आणि संचालनाची जबाबदारी MJP ची होती। हा चौकशातील महत्त्वाचा मुद्दा आहे। खाजगी कंत्राटदार प्लांट MJP कडून खाजगी कंत्राटदारामार्फत वापरला जात असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे कंत्राटदाराने क्लोरीन सिलेंडरची देखभाल, सुरक्षा उपकरणे आणि आपत्कालीन व्यवस्था योग्य ठेवली होती का याचीही चौकशी होत आहे। गोधनी नगरपंचायतीचे म्हणणे आहे की प्लांट अधिकृतपणे त्यांच्या ताब्यात आलेलाच नव्हता। त्यामुळे घटनेच्या वेळी नगरपंचायतीवर थेट संचालनाची जबाबदारी होती, असे सध्या म्हणण्यात येत आहे। मात्र प्रकल्पाचा मंजुरी हस्तांतरण प्रक्रियेबाबत प्रशासनिक प्रश्न तपासले जात आहेत। चौकशीत सापडलेल्या गंभीर त्रुटी: 900 किलोचा क्लोरीन सिलेंडर पूर्णपणे बंद आणि सुरक्षित खोलीत नसून खुल्या वातावरणात ठेवला होता। क्लोरीन गळती झाल्याचा तातडीने वापरण्यासाठी कास्टिक सोडाचा पुरेसा साठा नव्हता। पुरेसे ब्रीथिंग ॲपरेटर्स आणि ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध नव्हते। 900 किलोचा सिलेंडर हलवण्यासाठी यांत्रिक व्यवस्था नसून मॅन्युअल चेन पुली व्यवस्था होती। प्लांटची PSO आणि DISH या सुरक्षा संस्थांकडे नोंदणी नसल्याचे वृत्त आहे। चौकशी समिती काय तपासत आहे? जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 6 सदस्यांची तांत्रिक समिती नेमली आहे। समितीत MPCB, NMC, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, नागपूर ग्रामीण प्रशासन, NMC फायर, NDRF आणि डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थचे अधिकारी आहेत। समितीच्या गळतीचे नेमके कारण, सिलेंडरची अवस्था, देखभाल, क्लोरीन साठवण, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद आणि मानवी, तांत्रिक, प्रशासकीय चुका तपासत आहे। महत्त्वाचे: प्राथमिक तपासात सुरक्षा त्रुटी स्पष्टपणे दिसत आहे, पण अमुक अधिकारी, कंत्राटदार दोषी आहे असा अंतिम निष्कर्ष अजून आलेला नाही। चौकशी अहवालानंतरच जबाबदारी निश्चित होईल।